हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ सवेद. नाथ सवेद. नाथ सवेद. आज दत्त जयंती, दत्त पौर्णिमा. आजचा दिवस अनुसूयेच्या जन्माचाही आणि तिच्या पुत्राच्या जन्माचाही. अनेक वर्ष दत्त जयंतीला हे बोलत असे, बरोबर. दत्त जन्माची कथाही अनेक वेळा सांगितली गेली. आम्ही ती ऐकली, आम्ही कथा ऐकतो आणि विसरून जातो. पण कथा आम्ही अनेक वेळा इथे तुम्हाला समजावून सांगितलं की कथा ही कशी आहे, कथा का ऐकायची असते. तर कथेमध्ये भगवंताच्या भक्तीची पाचही अंग संपूर्णपणे आलेली असतात. भगवंताच्या भक्तीची पाच अंग कुठली आहेत? नाम, रूप, गुण, लीला आणि धाम. नाम, रूप, गुण, लीला आणि धाम. आणि कथेमध्ये त्याचं नाम आपोआप येतं, बरोबर. रूप येतं, गुण येतात, त्याची लीला असते, त्या लीलेची तर कथा म्हणते. ही लीला जिथे घडत असते तेच तर त्याचं धाम असतं. नाम, रूप, गुण, लीला, धाम ह्या पाचही अंग भक्तीची कथेमध्ये असतात. म्हणून कथा श्रवणाचं एवढं महत्त्व सांगितलं जातं. आम्ही ठिकठिकाणी बोर्ड्स बघतो, भागवत कथा सप्ताह, रामायण कथा सप्ताह. आम्ही फक्त बघतो, ऐकायला गेलो तर काय काय भलतंच ऐकायला मिळतं. मग बाबा आम्ही करायचं काय? जे आम्हाला पटत नाही ते आम्ही करायचं कसं? चार ओळी लिहाय वाचायला शिकलोत ना, मग वाचा की, ऐका की. अनेक चांगल्या कथा यूट्यूबवर इथे तिथे ऐकायला मिळतात, ऐकायच्या. वाटेत गेले घुसायचं नाही. वाटेत समजा घुसलात, ही कथा जर भगवंताची आहे तर अक्षरशः दोन ऐकली तरी काय फरक पडतो? बाबू काय आम्हाला उपदेश करत आहे? मी उपदेश बेसिकली कोणालाच करत नाही. मी उपदेश केला असतं मला स्वतःच नेहमी करतो. कारण ज्याने माझा ग्रंथ वाचला आहे, माझा ग्रंथ म्हणजे मी लिहिलेला किंवा माझ्यावरचा ग्रंथ नाही, तर जो माझ्याकडून लिहून घेतला गेला माझ्या सद्गुरूंनी म्हणजे दत्त महाराजांनी, त्या ग्रंथाच्या प्रस्तावाने ते लिहिलं गेलं आहे की मी कोणालाही ग्रंथ वाचा म्हणून जबरदस्ती करत नाही, आज्ञा करत नाही, आग्रही करत नाही, का वाचा म्हणून सुद्धा सांगत नाही. ज्याच्या निश्चित असेल आपलं प्रारब्ध बदलण्याचं तो वाचेल. अनेक जण म्हणतात की बापू आम्ही तुमच्याकडे आलो आणि सगळं बदललं. वा 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 वा, मला ऐकून खूप छान वाटतं. एवढे लोक आले, तुमचा भाव मला समजतो, भाव खोटा नाही, तुमचा भाव सुंदरच आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही नाही आलात, तुम्हाला आणलं गेलं. कोणाची बिशाद आहे की इच्छेशिवाय तो इथे येऊ शकेल आणि आलाच तर टिकू शकेल. मी चुकीच्या लोकांना इथे टिकू देत नाही. मग तो कुणीही असो, तो असो, किती असो, किती असो, जे काय असेल ते असो, बरं. त्या मनापासून सांगतो, खरोखर तुम्ही सगळे हसलात पण मी हसत नाही. तो, ती आणि ते ह्या शब्दाला मनापासून सांगतो की ज्यांना आपण तृतीयपंथी वगैरे असं काय 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 नावाने हाक मारतो, ती सुद्धा माणसंच आहेत.
तुम्ही सगळे कोणी काही चूक केली नाही का? चूक वागले नाहीत का? वागलेच ना. यू आर इज ह्युमन. तसंच देवाने त्यांना त्या जन्माला घातलं. काही त्यांच्या प्रारब्धामुळे मान्य आहे मला, पण त्यांच्याशी घृणा बाळगण्याचं आपल्याला कारण नाही. लक्षात ठेवा. त्यामागे एक कथा आहे. आज ती कथा मला तुम्हाला पहिल्यांदा सांगायची. श्रीरामचंद्र भगवान की जय. जानकी जीवन मनोहारी धनुर्धारी मज दिसला. 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 रामचंद्र भगवान की जय. तसे हे रामचंद्र अत्यंत तरुण सुंदर, तर चिरतरुणच आहे, पण तरी प्रत्येक अवतार घेतल्यामध्ये एक अवस्थेत जावंच लागतं. विवाह संपन्न होऊन जानकीला घेऊन आलेले आहेत परत रामचंद्र. काही काळातच बोलणी सुरू होतात. दशरथाला ही अपत्य वृद्धत्वातच झालेली होती. त्याला घाई झाली की हे मुलगे माझे एवढे काबिल आहेत, चांगले आहेत, आता राज्यभराचा भार यांच्या खांद्यात सोपवून मी रिटायर होतो, वनप्रस्थाश्रमाला जातो. वैष्णव ऋषींना पाचारण केलं गेलं, कारण कुलगुरू आहेत ते. अनेक ब्रह्मर्षी येतात. साक्षात प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार आहे म्हटल्यावर कोण येणार नाही. कुठल्या ब्रह्मर्षी टाप आहे नाही म्हणण्याची. सगळे जाऊन आले. सगळ्यांनी एकमुखा निर्णय दिला. राजा दशरथा चांगला निर्णय घेतलाच. रामचंद्रांना तू राज्याभिषेक कर. दवंडी पेटली गेली. रामचंद्रांना सांगितलं गेलं. रामचंद्रांनी जानकीला सांगितलं. लक्ष्मण भरत शत्रुघ्न सगळे आनंदाने नाचू लागले. सगळ्या अयोध्या नगरीमध्ये ध्वजा लागल्या, पताका लागल्या, गरुडध्वज पताके टके गरुड टके. आहा हा हा काय सोहळा. प्रत्येक घरनं घर सजलं, प्रत्येक स्त्री सजली, पुरुष सजला. अंगणात स्थळे घातले गेले, रांगोळ्या घातल्या. आदल्या दिवशी रात्रीच पक्वान्नाची लयलूट सुरू झाली प्रत्येकाच्या घरी, आणि राजाच्या राजदरबारीसुद्धा. लक्षाधीशी जेवायला येत होता, आणि गरिबाला गरिबी येत होता, आणि श्रीमंतून जात होता. असं दान सत्य दशरथाने सुरू केलं. मात्र त्यावेळेस एक दुर्बुद्धी तिकडे एकमेव होती अयोध्येमध्ये, मंथरा. कैकेयीची माहेरची एकमेव दासी. बाईला माहेर प्रिय असतं, असावं, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. परंतु कितपर्यंत याचा विचार, म्हणजेच मर्यादा पुरुषार्थ. चांगलं काय आणि वाईट काय ह्याचा विचार करावाच लागतो. एक काही वर्षांपूर्वी एक मुलगी आली होती तिच्या मावशीबरोबर. मावशीने काकूबरोबर तिच्या. आणि आपल्याकडे आली, आणि तिची काकू आणि काका आपल्याकडे रेग्युलर येणार आहेत. ती म्हणाली दादा, आणि रडायला लागली. काकू बोलायला लागली, दादा हिच्या आईने हिला विकली नेऊन एका वेश्येकडे. आईच्या हक्क लावते, काय करायचं कळत नाही. सुद्धा मी नेमका अशाकडे जाऊन पोचतो. मी पोचतो तिकडे जाऊन दादांच्याकडे. पण वय किती मग बाळ तुझं? 18.5 वर्ष. लाथ मार तुझ्या आईला म्हटलं. कोण तुझी? मला भरताचं वाक्य लक्षात घे, माता न तू वैरिणी. जगातली आई अशी असू शकते, लक्षात ठेवा. हे चांगलं काय आणि वाईट काय याचा निर्णय हा प्रत्येकाला करावा लागतो. तो कैकेयीला बिचारीला करता आला नाही. कैकेयी अत्यंत चांगली स्त्री होती. तिचं रामावर भरतापेक्षाही जास्त प्रेम होतं. तिला भरतापेक्षाही श्रीराम जास्त प्रिय होता. परंतु ह्या कुबुद्धी मंथरेने घात केला, आणि रामचंद्रांना वनवास डिक्लेअर झाला. दशरथाला नाही राजांनी तिचं वरदान पुरवावं लागलं. एका क्षणापूर्वी जो राजा म्हणणार म्हणून दवंडी पिटवली गेली होती, तो रामचंद्र
वल्कल नेसून जानकी लक्ष्मणांचं वनवासाला जायला निघाला. सगळी अयोध्या मागमागे यायला लागली. कौशल्या मोर्शीतून पडली होती. तिची सेवा करण्यात सुमित्रा मग्न होती. कैकेयीच्या मनात पश्चातापाने उदय होईल की नाही, होतोय की नाही, अशा अवस्थेत ती जाऊन पोचली होती. आणि सगळ्यांचा शोक बघत होती, सगळ्यांचा राग होती आणि सेम टाईम खूप खुशीत पण होती. कारण कुबुद्धीचा असर होता. कुबुद्धी दारूसारखी असते, नशेसारखी असते, मला भान विसरायला लावत आहे. कुमती निवार सुमती के संगी, आपण हनुमंताची प्रार्थना करतो बरं. आणि अशी एक कुबुद्धी असलेली मंथरा ही रामचंद्र पायी वनवासाला जायला निघाले म्हटल्यानंतर आनंदाने, एक तर कुबळी होती, पाठीत वाकलेली होती, थेरडी झालेली होती, ते अंगाचा मांस काय उतरला होता, अंगात किडे एवढे होते की तशी ती लंगडत 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 काठीला आधार घालून चालली होती. बघ किती काटे बोसत आहेत, आहा हा काय मस्त, हा ती बघ जानकी कसा पाय वर उचलला पटकन, तिला आनंद होत होता. अशी ती मंथरा चालली होती. बघत बघत काय हाल होतात ते. कधी पाचाराच्या बाहेर पाऊल जिचं पडलं नव्हतं. ती नाजूक जानकी अनवाणी चालते, वल्कल नेसून चालते. रामचंद्र पाय उतार झालेले आहेत हे बघून, त्यांच्याकडून छतर धरत नाही हे पाहून मंथरा अत्यंत आनंद होत होता. मंथरा अगदी सीमेपर्यंत जाऊन पोचली. सगळे नागरिक आलेले होते. प्रत्येकजण रडत होता. पुरुष रडत होते, स्त्री रडत होते, बाळं, लहान मुलं मुली सगळे रडत होते. श्रीरामचंद्राने सगळ्यांना परत पाठवून दिलं. सांगितलं परत जा, मी 14 वर्षांनी येईन. तोपर्यंत सर्व स्त्री पुरुषांनी आपापल्या घरी जाऊन माझी वाट पाहावी आणि भरताला सहाय्य करावं. भरत माझ्या प्रमाणापेक्षाही तुमचं जास्त प्रेमाने प्रतिपालन करेल, पालन करेल. तेव्हा कृपया सभ्य स्त्री पुरुष हो, तुम्ही मागे वळा. रामाचा शब्द अंतिम असतो. सगळे स्त्री पुरुष नाईलाजाने मागे वळले, आपापल्या घरी गेले. काय म्हणजे सभ्य स्त्री पुरुष हो. स्त्री पुरुषही शब्द होता आणि सभ्यही शब्द होता. तर मंथरा म्हणाली, एक तर मी रामाचा शब्द ऐकणारच नाही, कुबुद्धीच ना, ती रामाचा शब्द ऐकणार कशाला. असं तो सभ्य म्हणाला, मी सभ्य नाही आहे. तिला गॅरंटी आहे की मी सभ्य नाही आहे, मला सभ्य बनायचं नाही आहे. ती कुबडी मंथरा तिकडे बसून राहिली. मग तिला कंटाळा आला, इथे बसून काय करायचं ते दिसेनासे झाले. ती मागे वळली. लक्षात ठेवा, हा भाग लक्षात ठेवा, पुढे याचा संबंध येणार आहे. मागे वळली आणि सगळ्या राजधानीवर फिरून राहिली, दुःख बघत लोकांचं. काय एकेकाला शौक असतो बघा, लोक किती दुःख करतायत, राम नाही म्हणून, जानकी नाही म्हणून, लक्ष्मण नाही म्हणून. भरत तिचा लाडका असायला हवा होता ना. भरत त्याच्या ननिहालून म्हणजे त्याच्या आजोळून परत आला, त्याने मातेचा धिक्कार केला. तुझा तोंडसुद्धा बघणार नाही, तुझ्याशी एक शब्दही बोलणार नाही अशी प्रतिज्ञा करून राजधानीच्या बाहेर एका ओसाड जमिनीमध्ये लहानशी पर्णकुटी बांधून राहू लागला. आणि त्या जागेचं त्याने नाव ठेवलं नंदीग्राम. जिथे रामाची वाट पाहिली जाते त्या भूमीचं नाव असतं नंदीग्राम. भरत राहू लागला. मंथरा ते पाहून सुद्धा आनंदित झाली. दुष्टबुद्धी कोणालाही सोडत नाही. तिने कोणाचं वाईट केलं, तिने कौशल्याचं वाईट केलं, रामचंद्राचं वाईट केलं, जानकीचं केलं, त्यांना त्रास दिला, लक्ष्मणाला त्रास दिला, सुमित्रेला त्रास दिला, उर्मिला त्रास दिला, कैकेयीलाही त्रासच दिला. आणि कैकेयीने ज्याच्यासाठी राज्य मागून घेतलं त्या भरतालाही त्रास दिला. आणि तो त्राससुद्धा बघायला टपून कोण बसली होती, ही मंथराच. बोला मंथरा माता की. कोण बोलून गेलं जय? कोणतरी बोललं जय. कोणतरी बोल, हात वर करा बघू. शाबास. ही इज राईट. ही इज द ओनली पर्सन हू इज राईट. कारण मला हेच सांगायचं पहिलं तुम्हाला. लोकांना अनेकांना प्रश्न पडतो की बापू रामायण वाचताना सारखं रावण रावण नाव येतं, रावण नाव घेतलं की पाप लागतं असं आम्ही ऐकलं आहे.
नाही, तुम्ही रावण नाम घेत नसता, तुम्ही रामाच्या शत्रूचं नाम घेत असता. शत्रू म्हणून का होईना, तो रामाशी जे जे काही जोडलं गेलेलं आहे ते पवित्रच आहे आमच्यासाठी. सप्तशृंग गडावरती आपण जातो, जिकडे महिषासूर मर्दिनीच्या रूपामध्ये त्या महिषासुराचा वध केला, त्याचं मुंडकं कापलेलं आपल्याला पायऱ्यांच्या पायथ्याशी मिळतं. आपण त्याला नमस्कार करतो, महिषासुरा नमस्कार करतो आणि मग तिच्या पायऱ्या चढायला सुरुवात करतो, कारण तिच्या हातून मारला गेला. सुंदरकांडामध्ये सुद्धा 21व्या ओवीत काय सांगतात तुलसीदासजी, की श्रीराम शर तीर्थ ही तुलसीदास कथा कशी आहे काही, की तुलसीदास सगळी कथा राक्षसांच्या डिटेलमध्ये का सांगतोय, कारण राम नामाचं रामाच्या बाणांचं जे तीर्थ आहे, तीर्थ म्हणजे तीर्थ आणि तीर्थक्षेत्रही, ह्या तीर्थक्षेत्राच्या प्रभावाने रामाचा बाण काय आहे, तीर्थक्षेत्र आहे. ह्याच्यामुळे ह्यांना चांगली गती मिळणार आहे, म्हणून मी यांची कथा तुम्हाला सांगतोय. समजलं कथेचं महात्म्य, की रामकथेमध्ये रावण नामसुद्धा पावन होऊन जातं, पावन करून जातं. म्हणून रामायणामधलं मंथरा नावसुद्धा उच्चारताना घाबरू नका. मंथरा माता की जय म्हणताना घाबरू नका, फक्त तिला वेगळी मंथरा माता की जय म्हणू नका, रावणाचा जय जयकार करू नका. तर रामायणाच्या कथेमध्ये मंथराचं नाव येईल तेव्हा ते पवित्र बुद्धीनेच घ्या. तिच्याविषयी आत्मीयताही नको आणि द्वेषही नको. एक दुर्दैवी स्त्री म्हणून तिच्याकडे बघा, रावणाकडे एक दुर्दैवी नीच पुरुष म्हणून बघा. काय मिळवलं त्याने, काही नाही. राज्यही गेलं, सगळं कुटुंबही बुडालं, तोही तुकडे तुकडे होऊन पडला, आणि तरी शेवटी शपथ काय गेली, परत जन्म घेईन तुला विरोध करण्यासाठी. त्याला परमात्मा बनायची शब्द लागली होती. त्या कुबड्या मंथरेला राजमातामही बनण्याचे शब्द पडत होते, राजमातामही बनायची होती. तर अशा रीतीने मंथरासुद्धा निघून गेली आणि का 14 वर्ष ती एकच काम करत होती, लोकांचं दुःख बघत होती. पण सीमेवर कधी आली नाही, कारण सीमेवर कोणीच उभं नव्हतं. 14 वर्षांनी रावणाचा वध करून भगवान रामचंद्र आणि माता जानकी परतले. लक्ष्मणासह पुष्पक विमानातून येत असताना त्यांच्या आज्ञेनुसार सगळेजण सीमेच्या आतच राहिले होते. सीमेवर कोणीच आलेलं नव्हतं. पुष्पक विमान आतच उतरणार होतं, राजवाड्याच्या समोर उतरणार होतं. त्यामुळे राजमहालासमोर चौकात सगळी घरे जमा झाली होती. रामचंद्रांना हनुमंताने दाखवलं, हे प्रभू, आपल्या आज्ञेच्या बाहेर जाऊन कोणीतरी उभे आहे बघा, जनसंख्या ह्या सीमेजवळ अयोध्येच्या. मी आता उतरतो, काय पारिपत्य करू सांगा. राम म्हणा नको, त्यापेक्षा आपण विमान उतरवूया. विमान उतरवतात, काही मंडळी तिकडे उभी असतात. राम विचारतो, सगळ्यांना शांत करतोय म्हणून. मी विचारतो, का रे बाबानो, तुम्ही ते का थांबला आहात. त्याने उत्तर द्यायला, हे प्रभू रामचंद्रा, तुम्हाला सर्व स्त्री पुरुषांनी परत जाऊ, आम्ही स्त्री नाही आणि पुरुषही नाही, मग आम्ही काय करायचं ते आम्हाला कळलं नाही. म्हणून 14 वर्ष आम्ही इथे वायुभक्षण करून राहत आहोत. पानं फळं काही काय मिळेल, लोकांनी जे टाकलेलं अन्न ते खाऊन आम्ही जगतो आहोत. पण तुझा शब्द मोडायचा कसा, तू आम्हाला परत फिरायची आज्ञा दिली नाहीस, आम्ही स्त्री नाही आणि पुरुष नाही, आम्ही इथेच थांबलो. रामाचं हृदय त्यांच्यासाठी गाईवरून आलं, लक्षात ठेवा. रामाने त्यांना वरदान दिलं, तुमच्या प्रारब्धामुळे तुम्हाला ही गती प्राप्त झालेली आहे, हे मला मान्य आहे. सृष्टीचे नियम निवृत्त ज्याला म्हणतात, त्या नियमानुसार कर्माच्या 8 सिद्धांतानुसार तुम्हाला ही योनी प्राप्त झालेली आहे. पण ह्या योनीमध्ये सुद्धा तुम्ही लोकांसाठी शुभ बनाल. लग्नप्रसंगी, जन्मकरण, नामकरण प्रसंगी तुम्हाला लोक आमग्रहाने बोलवतील, त्यावेळेस तुम्ही त्यांचे अभिष्ट चिंतन करा आणि त्याबद्दल नियंत्रित दक्षिणा घ्या. लोकांना दुबाडू नका, लोकांकडून दक्षिणा मागू नका, ही तुम्ही स्वीकारा आणि प्रभूचं गान करीत आहात.
रामचंद्राने त्यांना आशीर्वाद दिला आणि किन्नर हे नामाभिधान दिलं. राम कोणालाही टाकत नाही. किती सुंदर उदाहरण आहे, मला सांगा. कोणालाही टाकत नाही, म्हणून आपल्याला कोणाला भ्यायची गरज नाही. ती रामवरदायी इथे बसलेली आहे. बरं, जो राम आपल्याला माहीतच आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. तुमच्या मनात काही काय असेल की मी असा आहे, मी अशी आहे, मी भांडखोर आहे, मी लबाड आहे, मी चोर आहे, मी थोडंसं खोटं बोलतो, मी थोडंसं खोटं बोलते, मी कजाग आहे, मी भांडखोर आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, असेल तुम्ही कुलीन घरात जन्मलेले असाल किंवा अत्यंत फालतू घराने जन्मलेले असेल, ती दिव्य कानोबाता तर वेशीच्या घरी जन्मले तिला जन्म. परंतु तिला साक्षात पांडुरंगाने आपल्या हृदयातून विजेची शलाका पाठवून सदाच्या अंतःकरणात विलीन करून घेतले. अरे, असा देव आहे आपलं, लक्षात ठेवा. जन्म आयुष्यामध्ये जात बघत नाही, पात बघत नाही, व्यवसाय बघत नाही, लिंगही बघत नाही, पापसुद्धा बघत नाही. पाप अवंत कर सहज स्वभाव, भजन मोह ते भाव नकाव. सुंदरकांडामध्ये रामचंद्र सांगतात की जे वाईट लोक असतात त्याचा एकच भाव असतो, ते कधी माझं भजन पूजन करत नाहीत. आणि त्यावर हेही सांगतो की सुग्रीवा, लक्षात ठेव. काय पाप काय म्हणतो? जन्म कोरी अघनासहित बही. जन्म कोरी, अघ म्हणजे पाप. कोरी जन्मांचं पापसुद्धा माझ्या समोर उभं राहिल्याने नाहीसं होतं. असा हा राम. बरोबर, हा राम जो आहे तो राम वनवासाने आपण वाचतो रामरसांमध्ये आणि मातृवाचरिंदांमध्ये. तेव्हा अतिरे अनुसेला वंदन करतो वनवासन प्रवासामध्ये. किंवा अनुसूया जानकीला काय देते? चूडामणी देते. गुरुतत्व कसं आहे बघा. साक्षात प्रभू रामचंद्रांनी जानकी निघालेले आहेत, बरोबर. महाराज शेष लक्ष्मण आहेत. अनुसूया त्याला चूडामणी काढून देते. जो चूडामणी पुढे ती हनुमंताला देते, एकमेव खुणू म्हणून. सगळे दागिने टाकत ती रावणाबरोबर येते. रावण तिला बळजबरीने पळून आणत असतो. ती एक दागिने उतरवत राहते. आणि दागिनेसुद्धा ती दुष्टबुद्धी झालेली काही सांगे उतरवून ठेव जानकी. तर वनवासाचा दागिने कशाला पाहिजेत? तेव्हा वसिष्ठ ओरडतात, हे मूर्ख स्त्री आहे, राणी आहे, राजाची लाडकी राणी आहे, जिने युवराजाला वनवासात पाठवलं आहे. अशा राणीला सुद्धा ताडण करण्याचा अधिकार राजगुरूकडे आहे. आणि ते तपस्वी होते, त्यांना सत्तेकडून काही नको होतं, म्हणून सत्ता त्यांना घाबरत होती. मग काही हिंमत झाली नाही वसिष्ठांना उत्तर देण्याची. हे ब्रह्मर्षी गुणाचं महत्त्व लक्षात ठेवा. भारतामध्ये निरपेक्ष होते. गेट लॉस्ट, मला तुमच्याकडून काही नको आहे. तर गोष्ट कशी आहे की तो चूडामणी दिला जातो अनुसूयेकडून, काळजी घेतली जाते. त्याच्या आधीच अलंकार ठेवले जातात जानकीच्या अंगावरती. ते कार्य कोण करते? अरुंधती, वसिष्ठ कुलगुरूंची पत्नी. ही अतिऋषींची पत्नी, ही वसिष्ठ ऋषींची पत्नी. आणि आपण वाचतो माथुरासर विज्ञानामध्ये की अनुसूया तोच अतिरितीच अनुसूया. एक रूपच आहे, ते शिवशक्तीसारखेच आहे. ही लीला जी आहे, दत्तलीला आम्ही ऐकतो, पाहतो. त्याची एक सुंदर लीला दत्ताची तुम्हाला इथे सांगायची आहे. दत्तात्रेय हा एक असा अवतार आहे. अवतार म्हणत खरं म्हणजे चूक आहे. दत्तात्रेय हा अवतार आहे, दत्तगुरु अवतार नाही. दत्तगुरु हे मूळ तत्व आहे. ते स्वतःच्याच मुलीच्या पोटी जन्म घेतं दत्तात्रेय म्हणून, तो अवतार बनतो. पण हा अवतार नाश पावत नाही.
हा मृत्युमुखी पडत नाही, मृत्यूला स्वीकारत नाही, हा विलीनही होत नाही, अंतर्धानही पावलेला नाही, हा फिरत राहतो. निजानंदी निमग्न होऊन तो फिरत राहतो. सर्वत्र संचार असणारे दत्त भगवान द्वापारयुग संपल्या कलियुगाच्या आरंभालाच ह्या वसुंधरेवर संचारासाठी निघाले. ते नेहमी राहत असतात शांतपणे बद्रिकाश्रमामध्ये. पुढे बद्रिकाश्रम बद्रीनाथला. बद्रिका म्हणजे बोरांचं वृक्ष जिकडे भरपूर आहेत त्याला बद्रिकावन म्हटलं जातं. त्या बद्रिका वनामध्ये बद्री केदार आपण म्हणतो ना, बद्रीनाथला दत्तगुरूंचा आश्रम आहे. तिळू ते निघतात. निघण्याआधी शांतपणे पर्वताच्या शिखरावरून सगळ्या वसुंधरेचं निरीक्षण करतात. त्यांच्यासाठी कुठल्या बायनाक्युलरची दुर्बिणीची गरज नाही त्यांना. त्यांच्या दृष्टीला कुठपर्यंत आणि काय दिसेल हे सामान्य मनुष्य काय ब्रह्मर्षी सांगू शकत नाही. तर भगवानाची मन कारुण्याने भरून आलं. अरे रे, नुकती कुठे कलयुगाची सुरुवात होते. फक्त 1 तास झाला आहे. आजच्या काळाच्या टायमिंगनुसार 1 तास झाला आहे. आणि काय अनाचार माजला आहे. मग काय दुःख भोगतायत. अवघ्या कलियुग सुरू फक्त 1 तास झाला आहे. द्वापारयुग समोर फक्त 1 तास झाला आहे. या 1 तासामध्ये किती वाईट परिस्थिती झाली लोकांची. हे दुःख बघून दत्त भगवानांच्या डोळ्यांना अश्रू अनावर झाला. हृदयाला पाझर फुटला. आणि दत्त महाराज संचार निघाले होते. याच्या जी जागच्या जागी थबकले आणि एकदा विचार केला. आणि त्यांच्या मातेला अनुसेला विचारलं, माते मी तपश्चर्याला बसू का ह्यांच्यासाठी. माता म्हणाली नाही. साक्षात जगदंबा आहे ती अनुसूया. हे सांगेल, हे दत्ता, कलियुगामध्ये प्रत्येकाने स्वतः केली तपश्चर्या स्वतःला का उपयोगी पडते. तुझी तपश्चर्या उपयोगी पडणार नाही. मात्र तपश्चर्या जरूर कर. त्या तपश्चर्येतून असं काहीतरी निर्माण कर की ज्याचा लोकांना फायदा होईल, ज्याचा जर भक्तांना फायदा होईल. ती शक्ती तुझ्यामध्ये आहे, अगाध शक्ती. अगाध शक्ती अगणित लीला तव सद्गुरुराया. तर अशी शक्ती तुझ्यामध्ये आहे, अगाध शक्ती आहे. तो असं काहीतरी मिळव लोकांसाठी अत्यंत सुंदर असेल. दत्त महाराज तपश्चर्येला बसले आणि दत्त महाराज दिसायला लागलं. कानात शब्द ऐकवायला लागले. तशी तपश्चर्या वाढायला लागली. कलौ श्रीपाद वल्लभा, 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 कलौ श्रीपाद वल्लभा. आणि त्याच वेळेस आवाज ऐकू येता, कलौ चंडी विनायकौ, 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 कलौ चंडी विनायकौ. दत्त भगवंतांना कळेना नक्की काय. एका बाजूला सांगितलं गेलं मला कलौ चंडी विनायकौ. कलियुगावर स्वामित्व कोणाचं आहे. म्हणजे आई जगदंबा आणि गणपती ह्यांचं. कलौ चंडी विनायक. दुसऱ्या म्हणतात कलौ श्रीपाद वल्लभा. श्रीपाद वल्लभ तरी तर माझंच स्वरूप आहे. हे असं काय नक्की करा का. आणि दत्तगुरूंनी कलियुगाकडे परत दृष्टी टाकली आणि त्यांना गुरुपुरात जन्मलेले श्रीपाद वल्लभ दिसायला लागले. आणि त्याने ओळखले, हा तर मीच, गणेश चतुर्थीला जन्मालेला मी गणेशही आहे. मीच गणेश आहे, मीच गुरु आहे. गुरुची गणेश. दत्तबाईने ओळखलं, आईने माझ्यावर वेगळंच काम सोपवलं आहे. त्यांनी परत तपश्चर्याला सुरुवात केली.
कारण त्यांच्या आईने, त्या जगन्माऊली जगदंबे ज्ञानसेने त्यांच्या अशी काही जादूची कांडी फिरवली, प्रेमाची, मायेची. माया बनून नाही, आधी माया बनून, आधी माता बनून. एक विषय येईपर्यंत, वेळ येईपर्यंत ते जागृत होणारच नाहीत. ते जागृत झाले नाहीत समाधीतून म्हणजे त्यांना बाहेरचं काही कळत नाही असं समजू नका. एकाच वेळेस ते दोन्ही गोष्टी करू शकतात. लक्षामध्ये तसं ते कारभार चालवत होते, पण त्यांची तपश्चर्याही चालू होते. आणि कलियुगाचा घोर काळ सुरू झाला अवघ्या 5000 वर्षामध्ये. आणि त्यांची तपश्चर्या प्रसन्न होऊन त्यांची आईच अनुसूया माताच महिषासूर मर्दिनी स्वरूपात त्यांच्यासमोर प्रगट झाली. 18 हातांनी 18 शस्त्र हातात धारण केलेली ती आई जगदंबा दत्तात्रयांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, हे दत्ता उठ, हे दत्ता उठ, जागृत हो, जागृत हो, स्वतःला ओळख. कलव श्रीपाद वल्लभा हे ओळख. आणि कलियुगासाठी तुझी सगळी नावं जरी तेवढी समानपणे श्रेष्ठ असली तरी तुझा गजर मात्र श्रीपाद वल्लभ नावानेच होऊ दे. मग तू श्रीपाद वल्लभाचा अवतारात असोस, तू नृसिंह सरस्वतींच्या अवतारात असोस, की स्वामी समर्थ असोस, की आणखी कोणी असोस, कुठलेही रूप तू घे, पण श्रीपाद श्रीवल्लभ हे नाव तुला मी देते आहे तुझ्यासाठी, तुझ्या भक्तांसाठी. तुझ्या भक्तांना जर तुझ्याशी कॉन्ट्रॅक्ट करायचा असेल, संपर्क साधायचा असेल, तुमचं फ्रेंड बनायचं असेल, तुझ्या फेसबुकवरचं, तुझ्या इंस्टाग्राम अकाउंटला ॲक्सेस करायचं असेल, त्यासाठी एकच लॉग इन आहे. आणि दत्त महाराजाने वासुदेवानंद सरस्वती नाम धारण करून ते लॉग इन करून दिलं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर, दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा,
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त गुरु दिगंबरा श्री दत्त भगवान की जय श्री दत्त महाराज की जय। हा जो गजर आहे जो वासुदेवानंदाने आपल्याला दिला, वासुदेवानंद सरस्वतींनी, पण हा गजर म्हणजे खरंच लॉग इन आहे साक्षात दत्तगुरूंच्या बद्रिकाश्रमाशी। आम्ही लॉग इन करतो ना कशाशी तरी, बरं आपलं काय बघायचं असेल काय आम्ही लॉग इन करतो, तर दत्त महाराजांशी लॉग इन करायचं असेल राजानं तर एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। आणि बाबा मग अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त याचं महत्त्व काय हे आपल्याला 2 मिनिटात बघायचं आहे। पहिल्यांदा आरोहित ठोकूया, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर महाराज कथा अशी आहे की दत्त महाराजांची कृपा एका अत्यंत गरीब शेतकऱ्यावर होते। तो शेतकऱ्याच्या गावाच्या बाहेरच्या जंगलामध्ये एक पडकं दत्त मंदिर होतं। मूर्ती फक्त व्यवस्थित होती, बाकी सगळं पडलेलं होतं, भग्न अवस्थेत होतं मंदिर। पावसाळ्यामध्ये त्याने बघितलं की दत्ताच्या मूर्तीवरचं छत सुद्धा कोसळून पडलेलं आहे। मग त्याने बहिणीचं मूर्तीला इथं झालं नाही, पण पाऊस पडायला लागणार होता 1-2 दिवसामध्ये आणि मूर्ती भिजून चिंब होईल, माझा देव पावसात भिजेल। त्या शेतकऱ्याचं मन कळवळलं आणि त्याने ठरवलं गरीब शेतकरी याचा उदरनिर्वाह चालायचा तो बांबूच्या झाडांच्या विक्रीवरती। त्याचं शेत म्हणजे पडीक जमीन होती, खडकाळ जमीन होती, हे फक्त बांबू एक गवत आहे, लक्षात घ्या। बांबू किती घट्ट मोठा दिसला आपला आधार देत असला हे ती गवताची जात आहे, लक्षात घ्या।
आणि ते खडकाळ जमिनीत पण उगवतं. ते बांबू विकायचे आणि त्याचा उदरनिर्वाह चालायचा कसा बसा. छोट्या गावामध्ये किती लोक बांबू विकत घेणार मला सांगा. प्रत्येकाच्या घरात 200 बांबूची झाडं असायचीच. ह्याने सगळे बांबू कापून आणले आणि हा वरती छप्पर उभारला आला. जेवढे बांबू ह्याने कापून आणले तरी देखील छप्पर अपूर्णच. त्याने पावभागात ठरवलं, पहिल्या पावभागाचे बांबू आणूया, त्याच्या पावभिक्षाचे 1/4 हिश्श्याचे सगळे बांबू कापून आणले, छप्पर अपुरं. म्हणून दुसऱ्या पावभिक्षाचे आणले, छत्र अपुरं, छत अपुरं. तिसऱ्याच पावभिक्षाचे आणले, छत अपुरं. आता म्हणा हे तर विकण्यासाठी ठेवले, घरात खायला एक दाणा नाही आहे, असेल ते असं हेही घेऊन जातो. सगळे बांबू कापून तो घेऊन गेला आणि दत्त भगवंताच्या वरती त्याने छप्पर बांधला. आणि तेवढ्यात पावसाने जोरदार सुरुवात केली. लक्ष झालं, 2 बांबूंच्या मधल्या पटींमधून पावसाचं पाणी ठिबकतच आहे. हा देव डायरेक्ट भिजत नाही आहे, पण थोडा थोडा ओला होतच आहे. त्या नंबर का गजर माहीत होता, मंत्र माहीत होता, काय माहीत होतं. हे म्हणाला दत्त भगवंता, हे दत्तगुरू, हे दिगंबरा. त्याने दिगंबरा शब्द वापरला, त्याला अर्थ माहीत होता. दिगंबरा म्हणजे ज्याचं वस्त्र दिशा हेच आहे, म्हणजे त्याला पाऊस ऊन वगैरे कायचा काही फरकच पडत नाही खरं म्हणजे. ह्या बिचाराला ते माहीत नाही. ह्याचा भोळावा काय म्हणतो, हा माझ्यासारखाच आहे, मी पण मला हातपाय, मी भिलो की मला त्रास होतो, काय करायचं. मग त्याने स्वतःच्या अंगावर तर कमीच, म्हणजे आपण ज्याला शर्ट म्हणतो ते काढलं आणि ते वरती बांधून ठेवलं. त्याच्यामुळे पाणी जमायला लागलं. ते थोडा वेळ पाणी दत्तमूर्तीला पडायचं थांबलं. मग थोड्या वेळ त्या कापडामधून सुद्धा पाणी खाली पडलं तर आपण बघतो. आता उरलं फक्त धोतर अंगावर, आणि धोतर पण काढलं. कसली आज बाळगायची, हे धोतर वरती लावून ठेवलं. धोतर किती पातळ असतं, त्या गरीबाचं बिटलेलं, याच्यावरून पाणी तर सहज गळालं. आता काय करायचं कळेना. मग त्या बांबूंवरती तोच आडवा झोपला. नुसता कसा पूर्णपणे दिगंबर अवस्थेत, जसा देव तसे त्याचे भक्त. त्याने अंगाचे कपडे उतरले. माझा देवच, त्याला दिगंबर शब्द एक अर्थ माहीत होता, याच्या अंगात कपडे नाहीत. तो हे कपडे काढून टाकले. तोही दिगंबर अवस्थेत गेला आणि वरती छप्परावर झोपत राहिला. त्याने एकही थेंब देवाच्या अंगावर पडू दिला नाही. 7 रात्री आणि 7 दिवस तो असा झोपून राहिला. पाऊस पडत होता, झोपून राहिला, पावसाचं पाणी पिऊन राहिला. वाऱ्याच्या प्रभावावरची पानं उडून यायची, ती पानं खाऊन राहिला. आणि 7व्या दिवशी त्याला ग्लानी येऊ लागली. त्याला व्हायला लागलं की आपण पडलो खाली तर माझा देव भिजेल. त्याला स्वतःला ग्लानी होईल काय होईल याचं काही पडलेलं नव्हतं. माझा देव भिजेल, काय करायचं. मग त्याने स्वतःचं धोतर खाली भिजलेलं होतं ते घेतलं आणि स्वतःचे हात त्या बांबूंना बांधून घेतले. काही झालं ते मी पडता कामा नये, मी मेलो तरी छत्र बनवूनच राहीन. काय भाव आहे मला सांग. अशा भावाला कुठला देव पावणार नाही, तर दत्त महाराज का पावणार नाही. दत्त महाराज साक्षात त्याच्यापुढे उभे येऊन राहिले. म्हणाले, बालका, अरे काय हा आकांत मांडलायस, केवळ माझ्यावर पाणी पडू नये म्हणून, मी भिजू नये म्हणून. सगळे म्हणा, होय देवा. अरे असं का करत आहेस देवा, तुझ्याशिवाय माझं असं कोणीच नाही रे. आई आहे, बाप आहे, बायको आहे, पोरं आहेत, पण सगळे आपापल्या कामाचे, आपापल्या मतलबाचे. माझी काळजी घेणार फक्त तूच आहेस, दुसरं कोणी याची मला खात्री झाली. दत्त महाराजांनी विचारलं, अशी खात्री कोणी करून दिली तुला. नाही बाबा, एक कीर्तनकार कीर्तन करत होता, त्याच्यात त्याने हनुमंताची कथा सांगितली, नारदाची कथा सांगितली, तुकारामाची कथा सांगितली, आणि ते बघून मला खात्री झालं. दत्तगुरूंनी आश्रमाने त्याला विचारलं. आता दत्तगुरूंचा आश्रम लिहिलं आहे, लक्षात घ्या. हा तुकाराम कोण. हा तुकाराम महाराजांचा जन्माला अजून
अनेक वर्ष बाकी होती. हा लक्षामध्ये ह्या मलाही माहीत नाही, बरोबर शब्द निघून गेला खरा. तू एकनाथ पण नाव घेतलंस, हा कोण आहे हाही मला माहीत नाही, नाव मी पहिल्यांदा ऐकतोय. कोणाचं नाव निघून गेलं खरं. तर माझ्याने सांगितलं, तुझ्या तोंडातून जे जो शब्द निघेल तो खरा ठरेल. एकनाथ आणि तुकाराम नावाचे दोन संत जन्माला येतील आणि सगळ्यांना भक्तीची ओढ लावतील. आणि सांगितलं, महाराज मला असला काही वर नको, हा वर परत घ्या. मी सामान्य मनुष्य, अडाण्याचा गोळा आहे, मी काही शिकलो नाही आहे. पुढे मला माज झाला, माझा शब्द खरा व्हायला नंतर तर मी तुमच्यापासून दूर जाईन. मला दुसूर जायचं नाही, मला तुमच्याच छतबून इकडेच राहायचं आहे. मी मेलो तर मरून द्या, तुम्हाला काय काळजी पडले. काय म्हणतोय, तुम्हाला काय काळजी पडले, नसते उठलेलो का करता तुम्ही, तुम्ही जा ना, उभे राहा खाली जाऊन गुपचूप, तुम्ही शिकायची काळजी घ्या, मला मरू दे वरती. हा हा हा, हे भाव आहे. त्याच्या कानामध्ये दत्त महाराजांनी मंत्र सांगितला, ज्या ज्या क्षणी माझं चिंतन अशा प्रकारे करशील त्या त्या क्षणाला मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून उभा असेल. नुसतं उभा नसेल, तुझ्या डोक्यावर हात ठेवून उभा असेल. ते शब्द होते, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विचार करा त्या शेतकऱ्याची अवस्था काय झाली असेल. शेतकरी रडू लागला, मला देवा, मला एवढंच जमतं तुमच्या छत्र म्हणून राहण्याचं काम. मी अडाणी मजूर मनुष्य आहे, मला भक्ती करता येत नाही. एवढं काम पण माझ्याकडून हिरावून घेतात, मला बाजूवायला सांगतायत. कारण तोपर्यंत दत्ताने स्वतःच्या मंदिराचं छत निर्माण केलं होतं, ह्याचे श्रम कमी व्हावेत म्हणून. हा उलट भांडतोय, जेव्हा तुम्ही बरोबर नाही केलं. माझी एवढीशी सेवा माझ्याकडे होती, ती काढून घेतली, हे तुम्ही बरोबर नाही केलं. तेवढे मी तुझी सोय बघतोय, आले मोठी माझी सोय बघणारे. भक्त काय सांगतोय, आले मोठी माझी सोय बघणारे. माझी सोय कुठे आहे, तुमची सेवा करण्यामध्ये माझी सोय आहे, मला सेवा द्या. एवढा मोठा मंत्र दिला, हे त्याला मंत्राची पडलेली नाही. त्याला काय पाहिजे, मला माझ्या देवाची सेवा हवी. ह्यात घ्या, लक्षात ठेवा राजनो, अशा रीतीने महामंत्र जन्माला येतो. जेव्हा मला तू हवास, तुझी सेवा हवी, बस सगळं आलं. दत्त गुरु दत्त महाराज अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, त्यांनी पोराशी धरलं त्या शेतकऱ्यांना आणि म्हणाले, लक्षात ठेव, ह्या मंत्राची नाभी तू आहेस. नाभी म्हणजे जी जागा आपल्या शरीर, बेंबी ज्याला आपण आंबिलिकस, की ज्याने आपण आपल्या आईशी जोडलेलो असतो, तसा भक्त तुझ्याद्वारे ह्या मंत्राशी जोडला जाईल आणि म्हणून मायाशी जोडला जाईल. हा मंत्र जो जो कोणी म्हणेल त्या त्या क्षणाला त्याच्या मस्तकावर हात ठेवून उभा असेल. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपण म्हणतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, आपण हात वर करतो का, मी शरण तुला भगवंता. हर्षमध्ये ह्या भावनेने, आणि त्यावेळी समजायचं की मी किती घाणेरडा असेन, गटारात उभा असेन, मी खोटारडा असेन, मी लबाड असेन, मी कपटी असेन, मी चोर असेन, मी मूर्ख असेन, मी बावळ असेन, तरी देखील दत्त भगवंत माझ्या मस्तकावर हात ठेवून उभे राहणारच आहेत. आलक्ष्यामध्ये आणि दत्तांची लीला चालू असतानाच तो शेतकरी भक्त जो होता, तो फक्त दत्त भगवंताकडे बघत उभा राहिला. त्याला नमस्कार करायची जाण उरली नव्हती. तर भगवंताकडे बघत राहिला आणि म्हणाला, देवा उभा आहेस रे, मला सवय देत नाही म्हणून मी तुझ्याशी भांडुरी आहे रे, तू सगळं सहन करतो आहेस रे, मला सांग मी घरी काय करू, काय सेवा करू. सांगितलं ना, तू नाभी आहेस. आम्हाला नाभी, मी नाभी ठरवून मी काय करतोय. सांगितलं, अरे तू काहीच करत नाहीस, तू काहीच करत नाही, सगळं मी करतो.
हे ज्ञान लक्षात ठेव की तुझ्या आयुष्यामध्ये तू काहीच करत नाहीस, मीच सगळं करणार आहे, करत आहे आणि करत आलेलो आहे. एवढी ध्यान लक्षात ठेव, एवढी गोष्ट लक्षात ठेव. आणि जो जो कोणी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणेल त्यालाही कळेल करता करविता तो स्वयं भगवान आहे. मी कोणीही नाही. मी 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 फक्त माझ्या एकट्याचा आहे, बाकी दुसऱ्या कुणाचाही मी खरा नाही. म्हणून भगवंताला स्वयंभगवानाला आपण स्वामी म्हणतो. ज्याने माझा मी आपल्या मीवर जो स्वार झालेला आहे तो आपला स्वामी आहे. विचार करा, आपला अहंकार कमी करता येतो का? नाही, कठीण जातं. जेवढा आपण अहंकार कमी करायला जातो तेवढा अहंकार इगो आपला वाढत जातो. त्यापेक्षा भगवंत जर आपल्या अहंकारावर स्वार झाला, आपला स्वामी झाला, तर काय हवं आहे? शेतकऱ्याच्या कानात हे सांगून त्या आशीर्वाद दिला, गावोगावी भ्रमण कर, गावोगावी भ्रमण कर आणि ह्या मंत्राचा प्रचार आणि प्रसार कर. आता सगळे डोळे बंद करणार आहेत, हात वर करणार नाही आहेत, हात खालीच ठेवणार आहेत आणि म्हणाले आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि आपल्या मस्तकावरचा प्रत्येकाचा मस्तकावर जात प्रत्येकाने अनुभवायचा आहे. 108% तुम्हाला आज हाताचा स्पर्श जाणवणारच. फक्त डोळे घट्ट बंद पाहिजेत. चोरून कोणाला तरी बघायचा मोह ठेवायचा नाही. एकेकाला येऊन नाही तर मी बरोबर हरिओम म्हटलं की डोळे बांध. हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 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 हरिओम हरिओम हरिओम. आज आपण 2 मंत्रांचा उच्चार केला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्याची कथा ऐकली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तची कथा ऐकली. हृदय धरा हा बोध खरा, संशय पटला दूर करा. एका नाटकातलं गाणं आहे. हे गाणं खरंच चांगलं आहे. माणसाचा संशय घ्या जरूर, काही हरकत नाही. देवाचा संशय कधी घेऊ नका. ही एवढी एक चूक कधी करू नका. काही झालं ना, आपला राग आला, रागण्याबरोबर काय देवा काय करतोस, फक्त असे कान पकडायचे, देवा चुकलं. पण देवावर कधी शंकू नका. नाहीतर मंथरा बसलेली त्या बाजू लक्षात ठेवा. ही मंथरा आपल्याला नको आहे. मंथराने जेवढा घात केला तेव्हा कोणीही केला नाही. परंतु रामचंद्राने तिच्यावरही कृपा केली. रामचंद्र तिला देखील घेऊन साकेतला गेले, लक्ष ठेवा. तर त्यांनी मंथरेला साकेतला नेलं. कृष्णाने त्याला विष पाजणाऱ्या पुतनेला मातेचं स्थान दिलं. विष पाजलं असेल पण तिचं स्तनागर तिने माझ्या मुखात दिलं, हे माझी माता आहे. असा आपला स्वयं भगवान, लक्षात ठेवा. राजाबाहेर वनवासाला धाडणाऱ्या मंथरेलाही माता मानलं आणि विष पाजणाऱ्या पुतनेलाही माता मानलं. हजारो खून केलेल्या
वाहल्या कोयाला वाल्मिकी बनवलं, तो प्रभू राम, तो स्वयं भगवान आम्हाला टाकेल काय? टाकेल तुम्हाला? खात्री आहे? किती खात्री आहे? नक्की? की तो तुम्हाला कधीच टाकणार नाही? मला एवढंच हवं आहे, खात्री असू दे, कधीच टाकणार नाही, कधीच टाकणार नाही, कधीच टाकणार नाही. हरिओम श्रीराम अंबद. हरिओम. 30, 31 आणि 1 धमाल करा, सगळ्या तयाऱ्या करा, जोरदार तयाऱ्या करा, एन्जॉय. 3 दिवस हे अनोखे आहेत, अनूठे आहेत आणि असंख्य पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स ते भरलेले आहेत. ज्यांना तिकडे जाता येणार नाही त्यांच्यासाठी सोय केली गेली जाणार आहे, लाईव्ह दाखवलं जाणार आहे. जे काही दाखवलं जाईल ते मला माहीत नाही एक्झॅक्ट कशा प्रकारे दाखवलं जाणार आहे, पण संधी सोडू नका. मिळत असेल तर चान्स जरूर मारा. चालत जा, जंगलात राहा, झाडांच्या फांद्यावर राहा, पण राहा, ऐका, पहा आणि तृप्त व्हा. मी तुमच्याबरोबरच आहे, कारण मी तुमच्यातलाच आहे. मी तुमच्याबरोबर आहे, कारण मी तुमच्यातलाच आहे. मी बरोबर आहे तुमच्या, कारण मी तुमच्यातलाच आहे आणि तुमचाच आहे. लव यू, लव यू ऑल.